न्हावेली येथील आप्पा केशव चौकेकर यांची हातातोंडाशी आलेली काजूची बाग आगीत जळून खाक झाली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा त्याने आरोप केलाय। पाहूयात। मी आप्पा केशव चौकेकर आणि हे माझे वडील केशव आप्पा चौकेकर आज दुपारी साधारण 12 ते 12:30च्या दरम्यान या ठिकाणी आग लागलेली आहे। ही आग साधारणतः आमच्या अंदाजानुसार शॉर्ट सर्किटने लागली असा आमचा अंदाज आहे, कारण या क्षेत्रातून 3 टोटल लाईन गेलेल्या आहेत, विद्युत लाईन आहेत, त्या 3 टोटल गेलेल्या आहेत। त्या 3 मधून कुठून तरी शॉर्ट सर्किट हे झालेले आहे आणि या ठिकाणी आग हा लागण्याचा प्रकार साधारण 12 ते 12:30च्या दरम्यान झालेला आहे। ज्यावेळी आग या वेळी आम्ही घरामध्ये नव्हतो, मी माझ्या कामासाठी बाहेर गेलो होतो, हे पण घरामध्ये नव्हते। आम्हाला या ठिकाणी आमच्या वाडीतील काही लोकांनी फोन करून आम्हाला सांगितलं की असं असं या ठिकाणी आग लागलेली आहे, तुम्ही घरी या म्हणून। आम्ही आमचं काम टाकून घराकडे धाव घेतली, घराकडे आलो, बघतो तर पूर्ण हा एरिया आमचा जवळजवळ एक 4 ते 5 एकरचा हा एरिया आहे। आंबा, काजू, कोकम, खैर, फणस अशी फळं झाडं या ठिकाणी पूर्ण ह्या 5 एकरामध्ये आमची ही वडिलोपार्जित जमीन आहे। या ठिकाणी पूर्वजित जमीन वडील या ठिकाणी त्यांनी मेहनत करून ही बाग उभारलेली होती। त्या बागेचं आज हे अशा पद्धतीचं नुकसान हे झालेलं आहे। तर मागच्या वर्षी 29 फेब्रुवारी 2024 रोजी या ठिकाणी आग लागली होती। त्यावेळी आम्ही MSEBला हे केलं होतं, MSEBने याची जबाबदारी घेतली होती। आपल्याकडनं ट्रिपिंगमुळे ही आग शॉर्ट सर्किटने आग लागली होती। MSEBने जबाबदारी घेऊन पण आम्हाला अजूनही एकही रुपयाचा अर्थसहाय्य या ठिकाणी भेटलेलं नाही आहे। तरी त्यांनी ही बाग स्वतः कर्ज बँकेकडनं घेऊन ही बाग उभारलेली होती। ते कर्ज आणि बँकेला गेल्या वर्षी आमचं एवढं नुकसान होऊनही आम्ही हे कर्ज बँकेचं पीक कर्ज जे होतं आम्ही घेतलं शेती कर्ज, ते आम्ही या ठिकाणी भरलेलं आहे बँकेचं। तरी पण या ठिकाणी जर अशा पद्धतीने वारंवार शॉर्ट सर्किट होऊन जर परत जर आग लागून अशा पद्धतीचं आमचं नुकसान होत असेल तर आमच्यावर उपासमारीची किंवा विष पिण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे। तर माझी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून ही शासनाला सांगायचं मला अशा पद्धतीचं आहे की यावर काहीतरी तुम्ही ही लाईन जी गेलेली आहे, एकतर या लाईन इतर कुठल्या दुसऱ्या ठिकाणी वळवा, नाहीतर या अंडरग्राऊंड या ठिकाणी केबल टाकून त्यावर काहीतरी हे करा। पण अशा ठिकाणी जर वारंवार शॉर्ट सर्किट होऊन जर नुकसान आमचं होत असेल तर आमच्याकडे विष पिण्याचा दुसरा अखेरीस अजून मार्ग आमच्याकडे दुसरा उरलेला नाही। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।